भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म साधना करता परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मोजा परसवाडा या ठिकाणी बाबाचे सेवक हेमराज मोरेश्वरजी कडव यांच्या निवासस्थानी मासिक 9वा कार्य संपन्न झालं आणि त्यानिमित्त एक विशेष चर्चा बैठक ठेवण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्वांचे वालांचे डुबरीकर उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीत लाभलेले बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक उमाजी कडव मार्गदर्शक शिवरा यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचे उपाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे मार्गदर्शक पांडुरंगजी मदनकर मार्गदर्शक मोदा यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजची प्रमुख अतिथी परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे माजी संचालक तथा थापा येथील मार्गदर्शक बाळादासजी ठावकर यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक शेवकरामजी कडव मार्गदर्शक काटेबामणी यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक सुभाषजी ठावकर मार्गदर्शक मंडळ यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक राकेशजी ठावकर मार्गदर्शक कानेडगाव यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे हिरालालजी बोरकर सेवक सिंदपूर यांना सुद्धा माझा नमस्कार। विनोदजी कनोजे महोदय यांना सुद्धा माझा नमस्कार। गणेशजी अंबुलडुके महोदय यांना सुद्धा माझा नमस्कार। कैलासजी कडव सिल्ली एकनाथजी लोटे महोदय शिवसेकरजी समरीश तुमसर आणि बोंद्रेजी यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित संपूर्ण परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक परमपूज्य परमात्मा मंडळाचे कार्यकर्ता परमपूज्य परमात्मा मंडळाचे ज्येष्ठ वरिष्ठ सेवक सेविका आणि ज्यांच्या कार्यक्रमाला शोभा येते या गावातील संपूर्ण सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार जी। बैठकीचे विषय 4 तत्व 3 शब्द 5 नेम सेवकांना आलेले अनुभव या विषयावर चर्चा बैठक घेण्यात आली। तरी आजच्या बैठकीचे सूत्रसंचालन करणारे पाटील दादा यांना सुद्धा माझा नमस्कार। त्यांनी मला 2 शब्द बोलण्यास संधी दिली आहे। मी आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे आपले विचार ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वांना नमस्कार जी। नमस्कार जी। बालक दादा नेहमी म्हणतात हे आपली ओळख आहे आणि ही ओळख आपली कमजोर करू नका। ज्या पद्धतीनं खापा गावातील या ठिकाणी सेवक येतात आणि ते वेशभूषा घालून येतात तर आम्हाला पक्क माहित होते चेहऱ्यानं जरी मी त्या नावांना ओळखत असलो तरी हे खाप्याचा लोक आहे। त्याच पद्धतीनं तुम्ही जर नमस्कार घेतला तर तुम्ही मानव धर्माचे सेवक आहे हे तुम्ही समजून घ्या। जसं मी तुम्हाला ओळखत नसेल पण तुमची ओळख मला पटली तर तुमचं काम आहे तर मला हमखास विश्वास येईल का सेवक या सेवकीन बाई आहे म्हणून कमजोर म्हणजे नाही तर लाज आम्हाला त्याला लाज वाटते नाही का कसं नमस्कार घ्यायचा काही हरकत नाही। आपला मानव धर्म साधा सरळ सोपा आहे। आतापर्यंत बरंच काही मार्गदर्शन आम्हाला मंचाद्वारे ऐकायला मिळालेलं आहे आणि बरंच काही भेटणार आहे। आपल्या ठिकाणी बरेच काही मार्गदर्शक मंडळी आलेले आहे। फरक एवढा आहे तुम्ही माझं असं म्हणणं आहे समजून घेणं जास्त महत्वाचं राहील आणि जेवढं तुम्ही समजून घ्या तेवढं तुम्हाला जीवनात चालताना सोपं जाईल। हे बाबांना प्रत्येक अनुभवाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी नेहमी माझा एक शब्द असतो की जीवनापासून तर मरेपर्यंत आणि मरणापासून तर मोक्षपर्यंत या सर्व गोष्टीचा अभ्यास आमच्या बाबांनी सांगितलेला आहे। आता तुम्हाला प्रश्न असा उभा होता मी स्वतःच प्रश्न उभा करतो आणि कुणाला कधी जीवनात लक्षात एक ठेवायची गोष्ट कोण काय म्हणते याच्यापेक्षा तुमचा अनुभव तुमची आत्मप्रचिती काय येते हा जास्त महत्वाचा आहे आणि आत्मप्रचिती तुमच्या जवळ जेव्हा येईल तुम्ही तत्वशब्द नियमाचं आचरण जर तुमच्या जीवनात असेल तुम्हाला प्रत्यक्ष क्षणात ती शक्ती तुमच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून कार्य तुमच्या जीवनात करेल। जसं आमचे बोरकरजींनी सांगितलं आहे मी नुसता बसला असताना माझे कुणाला टीका नसते बरोबर नेहमीच म्हणतो तो विषय पहिले सांगायला लागेल नाही का की प्रत्येक आत्म्याला समज हे बाबाचं म्हणणं आहे ना। आम्ही जरी एखाद्याचे विचार वाईट असले तर तू वाईट करू नको म्हणे नाही तुझी अधोगती आहे म्हणे। कोण म्हणते बाबा युट्यूब मधले मार्गदर्शन ऐका ते पहिले समजून घ्या आणि स्वतः बाबांनी जे म्हणलंय आपल्याला मूर्ख म्हटलंय असं समजून तुम्ही ऐका। तुमच्या जीवनात उजेड झाल्याशिवाय राहणार नाही। पण आमचं कसं होते माहितीये का मला नाही यायला म्हणलं मार्ग साधा सरळ सोपा आहे
कोणत्या विषयाने बोलू असं मला वाटते, पण कधी कधी मनात बाबांनी मनातल्या गोष्टी ऐकून घेतात. पण आज माहिती आहे का, असं मनातलं मलाही वाटतं की आपण कुठेतरी शांत होऊन जावं, याचं बसायचं, ऐकायचं, निघून जायचं. माहित नाही बरं पाटील असं कावर होते मला माहित नाही, पण कसं आहे बाबांना जे आपण पहिल्या दिवशी आमचे दुःख दूर झाले आणि तो दुःख पाहून कधी तो चेहरा समोर येते तेव्हा असं वाटतं की आपल्याला थांबायचं नाहीये, आपलं काम करायचं आहे. कोण काम त्याच्याकडे लक्ष नाही करायचं आहे. आणि आम्ही या मंचाद्वारे बरंच काही सांगतो, आत्मा वे परमात्मा, पण आम्ही जेव्हा बोलते वेळी आमच्या विसरून जाते आमची आत्मा कुठे आणि परमात्मा कुठे आहे. आता कुणाला म्हणताय मी, तुम्हाला काही म्हणलं मी? बाबांनी जेव्हा देवी शक्ती संपादन केलं, का म्हणलंय बाबांनी? जेव्हा शांताबाई रंगार नावाची बाई, जेव्हा तिचं भूतफलित किती वर्षाचं होतं, हा विषय माहित पाहिजे आम्हाला. हा शांताबाई रंगारेचा विषय तुम्ही ऐकून घ्याल, मला वेळ जास्त होईल तिथं कधी घेतला तर. आणि मी तुम्हाला एक अनुभव सांगून संपादन करणार आहे की जेव्हा शांताबाई रंगारे नावाची दुःख तिचे दूर झाले नाही, त्या बाबाला विचार पडला आणि त्या बाई करता हवन कार्य सुरुवात केली. आणि हवन कार्य सुरू करत असताना महादेव झुंदूजीला 42 दिवशी विचार पडला की ही शक्ती जे आहे, जे हनुमानजीची विधी आपण केलेला आहे आणि या विधीमध्ये असे काही सफलता भेटत नाही, बाई पुन्हा पुन्हा आलेली आहे, का घडलं असेल? तर तेव्हा हनुमान जी ने प्रश्न केला, हे भगवान बाबा हनुमान जी, आपने सारे देवत का परिचय दिया है, खुद का परिचय दीजिए. आज आम्ही मंचाद्वारे या ठिकाणी बोलले जाते, आम्ही 33 कोटी देवता विसर्जन केलं. सांगा 1 कोटी मध्ये तुम्ही बोलताल 10-20 तरी नाव सांगून द्या. अरे मानव धर्माच्या व्यतिरिक्त आम्हाला ज्ञान नसलं, पण या मंचाद्वारे आम्हाला ज्ञान पाहिजे की आम्ही देवाचं विसर्जन केला का वाईट विचाराचं विसर्जन केला, हा आमचा पहिला प्रश्न पाहिजे. मग कसे 33 कोटी देवता होता, तर खरंच किती अगरबत्त्या लावल्या होत्या तुम्ही? प्रश्न आहे की नाही? शांताबाई रंगारेची जेव्हा दुःख दूर झाले नाही, तर महान तेव्हा झुंदूच्या मनात प्रश्न पडला, हे भगवान बाबा हनुमान जी, आपने सारे देवत का परिचय दिए है, खुद का परिचय दीजिए. 5 दिन हवन कार्य करना पडेगा, बरोबर? आणि 5 दिवसाच्या हवनाची कार्य सुरुवात झाली आणि बाबा शेवटचं हवन करू शकले नाही. ते विद्यावस्थेत गेले, देहभान विसरले आणि का म्हणला, तू मुझे का ढूंढ रहा, मैं तेरे पास हूं, जिस पल छूट जाएगा उस समय शरीर मुक्त हो जाएगा. महानदेव झुंदूजीनं कशी बसे हवन कार्य समाप्त केली आणि महानदेव झुंदूजीच्या साध्या मानव वेशात येण्याकरता 15 नोव्हेंबरला हवन कार्य झालं, बरोबर? मी तो विषय घेण्याकडे खूप लांब जाईल. मम्मीला बोलत आहे, मम्मीला बोलतोय असेल लवकर. हा मम्मीला फोन करला का, तिला घ्याल ना, तिच्या मम्मीचा फोन करा. लिंक तुटली माझी, फोन नाही का? तर महानदेव झुंदूजीनं जेव्हा 5 दिवसाचे हवन कार्य करण्याकरता त्या शक्तीने सांगितलं, शक्ती व्यक्ती, शक्ती, विधी याच्यामध्ये फरक आहे. हनुमानजी आज कधी प्रश्न केले की तुम्ही सांगा, परमात्मा खूप तुमचे रोजचे कार्यक्रम होतात, 365 दिवस कधी सोडत नाही. आणि हा मानव धर्म, हा महानदेव झुंदूजीचा मंच या भारतामध्ये जरी जास्त हे झाला नसेल तरी विदर्भात, महाराष्ट्र, मराठवाड्यात आहे. किती मंच आहे आपल्या मंचाचे? असे कितीतरी मंच आज एकाच दिवशी एकाच ठिकाणी बस काय असेल, पण आमची विसंगती दूर का होत नाही माहित आहे का? आम्ही जेव्हा दुःखात होतो ना, तेव्हा आमच्यावर एकच प्रश्न होता, का माझे दुःख दूर कसे होतील, नाही का? आज माहितीये का प्रश्न कसा आहे, मला मान सन्मान कसा भेटेल, बरोबर? आज प्रश्न कसा आहे? अरे मला सांगा, एखाद्याला खाली पडून तुम्ही वर जाऊ शकता का? तुम्ही हा प्रश्न करा आपल्या मनात की लाखो लोक या मानव धर्मामध्ये आले, लाखो लोक पक्के झाले, लाखो लोक साध्या कार्यामध्ये आहे आणि साध्या कार्य विनंती करत असताना एका वेळेस पहाटेला 5 ते 6च्या आतमध्ये विनंती होते, तर देवी शक्ती पहिले मोठे माणसं पाहून जात असेल का? तुम्ही समजून घ्या, माझ्या साधे विषय राहते, मला काही जास्त मोठ्या गोष्टी समजत नाही आणि जे काही शिकायचं मी इथनच शिकून घेतलाय, नाहीतर माझ्या मागे आता ते विषय सांगायला बरं नाही वाटत. का बरं होत असेल असे? देवी शक्ती पहिले कोणाच्या वेळेत असेल? मार्गदर्शकापाशी. आतापर्यंत छान छान मार्गदर्शन झाले, ते विषय नाही घेणार मी. पहिले असा वाटत होता पहिले का त्या विषयाला थोडासा खुलासा करून टाकावा, पण खुलासा करायला गेलं तर वेगळा अर्थ निघून जाते, पण नाही करायचं. पहिले शक्ती कुठे जात असेल? मार्गदर्शकापाशी, मग पक्के सेवक, मग साधे सेवक, मग त्याच्यापेक्षा किंवा नाही का? हा कोण लावून ठेवला आहे?
बाबाचं स्पष्ट म्हणणं आहे, सेवक ही सेवक को छोडाएगा बोले. काय म्हणे मदनकर साहेब? बाबाचं म्हणणं होतं सेवक ही सेवक को छोडाएगा. आता आमचे काही मार्गदर्शक मंडळी असतील त्यांना इकडल्या सवय आहे, त्यांच्या मनात प्रश्न असेल का मग सेवक ही सेवक को छोडाएगा, तर आमचं मार्गदर्शक पद्धत कोणत्या गावाचा आहे की तुमच्यासाठी सांगतो. नवीन लोक आहे. अरे अगोदर पांडुरंगजी मदनकर साहेब सेवक आहेत. मग काय म्हणले मार्गदर्शक, उद्या संचालक होतील, अध्यक्ष बी होतील, पण पहिले कोण आहे सेवक. ते इथं टीका करायची काही आवश्यकता नाही. समजलं? शब्दाचा मार्ग आहे, समजून घ्या. आणि कधी समजा नाही समजलं तर अल्पबुद्धीवाला व्यक्ती उभा होता, समजून घ्या. तर महादेव जुमदुजीने शक्ती निर्माण केला आणि बाबांनी जेव्हा पूजा पाठ झाली आणि ते शांताबाई रंगईचं जे दुःख दूर होत होते आणि बाबांनी विनंती केली, संसार में ऐसी कौन सी शक्ति है हे भगवान बाबा हनुमान जी आपने सारे देवत का परिचय आज के बाद में मैं उसी को बनूंगा, सब पूजा बंद करूंगा. आणि त्या दिवसपासून महादेव जुमदुजीच्या परिवारामध्ये जसं आमचं परिवार आहे, आम्हाला हमखास माहिती आहे का कधी मार्ग पकडायचा आहे तर आमचे पांडुरंगजी मदनकर साहेब आहेत, बालकदास ठावकर आहेत, सुभाष ठावकर आहेत, सेवकरामजी कळव आहेत. पण बाबाला होता कसा त्यांनी मार्ग बनवला, पण माहितीये का त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त आता आहे. काय तुम्ही समजून घ्या माझं म्हणणं. आणि महादेव जुमदुजीना ते दुःखातून मुक्त झाल्यानंतर शांताबाई रंगाचा जो तीर्थ लागला आणि त्या दिवसपासून संपूर्ण जी पूजा होती मानव निर्मित पूजा, जे आमचे तांत्रिक मांत्रिक पंडे पुजारी यांनी जे बळी पाडलं होतं त्या बळी पूजेला आमची बंदी झाली. पण जे समाज सुधाराचे कार्य केलं त्यांना कधी बाबाने सोडलं नाही आणि आज मी मानव धर्म त्यांचा विरोध करत नाही. तुम्ही सांगा या ठिकाणी बसल्याय कोणाची देण आहे? लवकर लवकर सांगा कोणाची देण आहे? लवकर सांगा ना. बाबाची देण. माझं असं म्हणणं आहे का तुमचे देण आहे या ठिकाणी बसल्यात, तिचं नाव आहे सावित्रीबाई फुले. बरोबर? आणि महादेव जुमदुजीच्या कृपेमुळे आम्ही इथे बसलो, हा पक्कच आहे. तुमचं उत्तर चुकीचे नाहीये. पण पहिला समजा कधी असेल तर आमची सावित्रीबाई फुले तिला अधिकार दिला, महात्मा ज्योतिबा फुले सहकार्य केलं आणि आमचं चूल आणि मूल परिस्थिती होती, पण इथं समान अधिकार समान जो महत्व दिलाय ते कुठे दिलाय. पण आम्ही जेव्हा शाळेत गेलो तर आमची काय म्हणले जाते विद्येची देवी कोण आहे? माझ्या मते सावित्रीबाई फुले असायला पाहिजे. म्हणजे तेव्हाही शिक्षण चुकीचं भेटला, आज मी चुकीचं भेटत असं करू नका ना. मानव धर्म आहे, इथं सर्वच काही चांगलं भेटेल. तर महादेव जुमदुजीनं देवी शक्ती संपादन केलं आणि बाबांनी ते संपूर्ण पूजा बंद केली. ते शांताबाई रंगारीचे दुःख दूर झाले आणि त्या दिवसपासून मानव निर्मित पूजा बंद करायला लावली. ते शक्तीचे कार्य झाले आणि हनुमानजीची विधी केली. हनुमानजीची या जगामध्ये बरेचसे लोक विधी करणारे आहेत. आता तुम्ही हनुमानजीला पाणी टाकलं असेल, ते फक्त पूजा झाली, विधी होऊ शकत नाही. आणि विधीच्या माध्यमातून एका भगवंताचा परिचय झाला आणि शेवटी त्या शक्तीनं त्या बाबाला म्हणलं अब सेवक भगवान बन गया. बोल क्या बन गया? आणि बाबा जेव्हा प्रणाम करायचे काय म्हणायचे, या देवी शक्ती उपस्थित है, हम सब मिलके प्रणाम करते. कोण म्हणायचे? का बरं म्हणायचे? वेळ लागेल थोडस, कारण की मलाही बरंच काही वेळ लागला आणि बरंच काही शिकायचं आहे. आणि त्यावेळेस महादेव जुमदुजीनं काय म्हणलाय, परमेश्वर कुठे आहे? कधी तुम्हाला आम्हाला विचारलं तर काय करतो आम्ही? ज्या महादेव जुमदुजीने संपूर्ण पूजापाठ बंद केली आणि प्रत्येक खेडेपाड्यामध्ये आले आणि प्रत्येक मानवाला जागविण्याचे कार्य केला आणि बाबांनी महादेव जुमदुजीनं तुमच्या समोर असं बोट ठेवून म्हणलं, मेरे सामने भगवान है बोले और भगवान को मैं चलाता. आज आम्ही माणसाला आमची माणसाची ओळख नाही आहे. हा याचा होय तो त्वचा होय. कोण म्हणते? मी म्हणत नाही आहे. विशेष सुरू आहे. आम्हीच म्हणतो की नाही है ना. बाबांनी काय म्हणलंय, मेरे सामने भगवान है बोले भगवान को मैं चलाता. आणि महादेव जुमदुजीनं ज्या शक्तीनं तू सेवक भगवान पण काय म्हणलं, तर बाबांनी माझ्यात भगवान नाही म्हणलं, काय म्हणलं? तुमच्यात. आणि आम्ही लोकांनी काय केलं, आपली छाती ठोकली आणि तोच आमचा अहंकार ठरला आणि तोच आमच्या घातक आहे. आमचा तुमचा नाही, कारण की बाबांनी तुमच्यात देव दाखवला आम्हाला. आम्हाला जमेल का? आम्हाला का पाहिजे? तो विषय घेणार नाही. चला एक अनुभव घेतो, जाऊ द्या. सत्य बोलताना मर्यादा आणि प्रेम जरी नसेल तो सत्य राहू शकत नाही. बरंच काही विषय आहे. काय म्हणतात साहेब, गेटवर सांगून दिलं थोडस जला घ्यायचं का नाही घ्या, का बरं? मर्यादा
शब्दाचा बोलतेली वजन पाहिजे, मर्यादा पाहिजे, नाही तर काही बोलला अरे मला तर माहित आहे ना म्हणते नाही आता सांगू शकतो असं नाही होत. आपण त्या महानदेव झुंजूजीने जे सांगितलं आहे मरण्याचा मार्ग आहे, मरून राहा, जीवन ठेवू नका, आणि जीवन झाला तर देवी शक्ती साथ देणार नाही. म्हणून बाबाचा एक शब्द आहे, अनिति से नीति में लाए. अब नीति आने के बाद में अनिति फैलाएगा उसे भगवान नष्ट करेगा बोले. तुम्हाला मनाची काय आम्हाला मनाची आवश्यकता नाही, पण आमचा संयम पाहिजे. काय नाही काय एखाद्याने सांगितलं तर आम्ही तोच बोलणं सुरू करतो, असं करू नका. पालकदासी ठोकराय मदनकर साहेब आहेत, तुम्हाला बोलतीलच त्या विषयावर. जे आमच्या वडिलांनी आमचा हात पकडून जे 3 वर्ष 4 वर्ष करता चांगला हात पकडून ठेवलं, त्यांचा हात त्याच्यात आता मात्र झाले तर आमचा आम्ही त्यांचा हात पकडला पाहिजे. नाही तर कसं होते झाला म्हणते आता मी मोठा चालतो म्हणते धावत आहोत, नाही का असं करू नका. महानदेव झुंजूजीनं जेव्हा देवी शक्ती संपादन झाली आणि त्या महानदेव झुंजूजीनं त्या हनुमानजीला सोडलं नाही. आज सांगा परमेश्वर कोण आहे या ठिकाणी? चला एका वाक्यात हनुमानजी म्हणलं ठीक आहे, पण महानदेव झुंजूजीचे गुरु आहेत आणि देवी शक्ती आहे, ते निराकार आहे, चैतन्यमय सृष्टीच्या निर्माता आहे, विधीच्या विधात्या त्यांनी अख्ख्या जगाला बनवलं आहे. फक्त परसवाडा येथील गावातील सेवकालाच नाही, या गावातील या जगातील प्रत्येक नागरिकाला बनवलं आहे. त्याची हमी त्याची आराधना आमचे बाबाने केला आहे. ज्याला ब्रह्मांड म्हणलं तर हरकत नाही. पण आमचं कसं आहे, काही काही जुने लोक सांगायचे, मला एकाला भेटायचं सुरुवातीला, आमच्या हनुमानजी साधावला आहे, तुमचा हनुमानजी नाही साधावला आहे. अरे ज्या माणसाला म्हणलं आहे ते तर काहीच नाही म्हणलं त्याने. देवी शक्ती तेच होती, हनुमानजी होतं. विधी आणि एका भगवंताचा परिचय, चला तो विषय जाऊ देतो, आणखी तुम्हाला एक अनुभव घेऊन समापन करेन. तो परमेश्वरा निराकार आहे, चैतन्यमय सृष्टीचा निर्माता आहे, विधीच्या विधात आहे. त्यांनी फक्त परस्परा येथेच नाही अख्ख्या जगाला बनवला, त्याची आराधना आमच्या बाबाने केलेली आहे. आणि जो प्रत्येक व्यक्ती श्वास घेत आहे त्या श्वास मधली शक्ती कार्य करत आहे. मग अनेक वेळेला तुम्ही म्हणता नाही का कोण आम्ही परमात्मा एक आणि या गावातील जे बाकी लोक अनेक वाले नाही का. मग तुम्ही सांगा की ज्या ठिकाणी मदनकर साहेबांकडे तुम्ही जे कार्य घेऊन गेले, कार्य घेण्याकरता गेले, तुम्ही त्या दिवशी आपले विचार बदलला की मदनकर साहेबांना आमचे विचार बदलवले, माणूस बदलवला की भगवान बदलवला? काय बदलला? आमचा मानवी तोच आहे आणि भगवानही लाईट पाहिजे होते, गावा लोकांनी ऐकायला पाहिजे होतं. साईबाबाचं स्पष्ट म्हणणं होतं, का म्हणणं होतं? मानव धर्माच्या व्यतिरिक्त सबका मालिक. मग तुम्ही कोणत्या 33 कोटीचे विसर्जन केलं आहे? म्हणून तुम्हाला काय म्हणलंय? तांत्रिक मांत्रिक पंडे पुजारी यांनी लुबाड, कोणाचं नाव घेत नाही बरं, चांगला लाईट पण गेली आहे, माझ्यासाठी चांगला आहे, माझ्यासाठी चांगला आहे. तांत्रिक मांत्रिक पंडे पुजारी यांनी लुबाडलं आणि ते लुबाडणूक फसवणूक दूर करून एक महानदेव झुंजूजीनं मानवाला एक आदर्श समाजामध्ये जीवन कसं जगता येईल आणि आदर्श ग्रस्ती कशी निर्माण करता येईल त्याकरता लक्ष केलं आणि तत्वशब्द नियमाची उभारणी केली. महानदेव झुंजूजीनं कधी माझ्यात भगवान नाही म्हणलं, तुमच्यात पाहिलं, पण आम्ही प्रत्येक मानवाने आपली छाती ठोकली आणि तो अहंकार आमचा आज प्रत्येकामध्ये आहे. मी आपल्याला सोडत नाही बरं. मी जर कनपडे साहेब जर बोलत असेल ना, कधी वागत नसेल तर काही अर्थ होणार बी नाही. याला कोणाची वाट पाहत नाही की तू चांगला आणि वाईट म्हणण्याची. समजलं? मान साईबाबाचे स्पष्ट म्हणणं होतं, काय होतं? सबका मालिक एक. अरे तेव्हा अनेक मध्ये, आता अनेक मध्ये काही जे मानव धर्मात आहे आपले परमात्मा एक म्हणतो, आमच्यापाशी आत्मा एक आहे, आणि अनेक वेळेला जेव्हा त्यांच्यापाशी 4-5 आहे का? तुमच्या काय मदनकर साहेबांना आत्मा बदलवलाय का? का बदलवलं? वाईट विचार, जे विचार मानवाला खाली नेऊ शकतात ते विचार बदलवला आणि एक चित्त एक लक्ष एक भगवान, जो महानदेव झुंजूचे शिकून ब्रह्मा सांगण्याचा प्रयत्न केला, तो त्यांनी मार्गदर्शकाच्या माध्यमातून कार्य केलं. आणि मार्गदर्शकाने हे कार्य केलं, आम्हाला 1-2 तास आपली वेळ दिली, म्हणून त्यांचा मान सन्मान तेवढंच करणं महत्वाचं आहे. आता असं होते बालक भाऊ, छोटा माणूस भेटला याच्यापेक्षा वरचं भेटलं तर मदनकर साहेबाला लोक विसरून जाते. असंही करू नका. माझं काम म्हणणं आहे तुम्हाला समजेल. परमेश्वर निराकार चैतन्यमय सृष्टीच्या निर्माता विधीच्या विधाता या गावातील प्रत्येक नरनारीमध्ये जे वास करत आहे त्याच्यामध्ये शक्ती तेच आहे आणि आपल्यापाशी गुरु आहे म्हणून ज्ञान आहे, अन्यथा आपण शून्य आहोत. चला असं आहे तुम्हाला कळेल. आणि आमचे गुरु महानदेव झुंजूजी आणि त्यांचे गुरु भगवान बाबा हनुमानजी आणि देवी शक्ती ते निराकार आहे, चैतन्यमय सृष्टीचे निर्माता आहे, त्याला ब्रह्मांड म्हणलं तर हरकत नाही. त्यासाठी आपण दुसरा आणखी विषय घेऊ, एक अनुभव घेतो आणि समापन. माझं बोलणं कुणाला टच होईल लागेल
माफ करा. एक परिवार होतं 250 वर्षाचं भूतफलित, आणि मी असंच कार्यक्रम घेऊन एका ठिकाणी घरी गेलो आणि मला एक सायंकाळी 7:30 ते 8 वाजता फोन आला. आणि त्या फोनमध्ये बाबाच्या हयातीतील लोक, ते कमीत कमी 60-65 वर्षाचे वयस्क लोक, त्यांचा फोन आला. आणि फोन आल्यानंतर त्यांनी प्रश्न केला, भाऊ नाही साहेबच म्हणला. त्यांनी मला कसला साहेब आहे म्हणलं, तू ठेव रवी भाऊ म्हण. त्यामुळे एका ठिकाणी एक सेवकाची समस्या आहे आणि आमचे मार्गदर्शक मंडळाचे मनगाव येथील जांगडे भाऊजी, ते खूप जुन्या काळातले लोक आहेत बाबाच्या हयातीमधले. तर त्यांच्या गावी एक समस्या आहे म्हणे, 200-250 वर्षाचं भूतफलित. किती वर्षाचं काही नोट करत जा. 250 वर्षाचे भूतफलित. माणसाचे आयुष्य 100 वर्ष. 250 वर्षाचे भूतफलित कसा फुलं करू शकतो पूर्ण. तर त्याच्या 250 वर्षाचा हा एक प्रसंग आला. तर मला ठीक आहे जायचं आहे, तारीख पाहिजे तुमची. अरे म्हणलं कशी, एवढा मोठा माणूस नाहीये. आणि म्हणलं तुम्ही बाबाच्या हयातीमध्ये राहून माझ्यासारख्या माणसाला विचारता आणि उद्या कधी माझा अहंकार वाढला तुम्ही साथ द्याल का मला? बाबाच्या इथे मार्गदर्शन आहे या शब्दावर. मी आपलं काम करत आहे, कार्य करत राहीन, यात काही शक नाही. आणि ते सोडणं का म्हणे, तू ये म्हणे. तर मला ठीक आहे, या दिवशी आपण जाऊ. मी एकट्याने कधी जात नाही. त्यावेळेस आमचे बालकदास ठावकर खापा मार्गदर्शक यांना फोन लावला. सेकंड फोन कैलासजी कळव हे, आणि तिसरा दशरथजी कुकडे सेलटपाट, आणि चौथं आणि पाचवं रस्त्यामध्ये करडी बोरी गाव आहे, फुलचंद राऊत बोरी. ते अचानक ते माहित नव्हतं, नंतर माझ्या कळलं की हे सोबत होते आपल्या. कैलासजीकडे 2 माणसे या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी गेलो, जांगडे भाऊजीकडे बसलो. भाऊजी म्हणलं काय झालं म्हणे, 5-7 वर्ष झाले त्याला 200 बरेच भूतबाधा आहे. त्याला कधी भूत अंगात कधी आलं तर 10-12 लोक त्याला पकडल्याशिवाय त्याला म्हणजे पकडतात, फिरत नाही. एवढं मोठं भूतफलित देते म्हणे. भाऊजीला जाता वेळेस म्हटलं की तुम्ही बाबाच्या हयातीत असून सुद्धा आमच्यासारख्या माणसाला बोलत होता, तुम्ही तुमची मान काय बाबा. तेव्हा आपला शब्द खंडन केलं आणि सर्वांचं मार्गदर्शन झालंय. त्या ठिकाणी 5-25 लोक जमले आणि जमल्यानंतर सर्वांनी आपापले विचार व्यक्त केला. मला एकटेच झालं पाहिजे तर नाही का, नाव झालं असतं माझं नाही. एकतेने प्रणाम, एकतेने जयघोष, एकतेने कार्य. तुमची बैठक आहे, तर पहिला प्रणाम पकडा बैठकीचा, त्याचं महत्व सांगेन. 5 लोक कशासाठी गेलं, का घटनाक्रम कसे घडतात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी 4-5 लोक गेलं, प्रत्येकाचे अनुभव झाले, विषय झाले, त्याचे दुःख निघत नव्हतं. बरोबर कैलास काकाजी. आणि मग नंतर माझे 1-2दा अनुभव सांगितला. आणि आमचे असे मार्गदर्शक मंडळी कार्यकर्ते, असे मार्गदर्शक मंडळी तुम्ही सोडू नका. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी मी आपल्या हिशोबाने बोलण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या मनात असा विचार आला, ते एक पत्नी होती, एक मुलगा, मुलं बाळ झाले नाही, 5-7 वर्ष झाले, एक पत्नी आणि एक म्हातारी आहे. त्या आईला विचारला, असं वाटलं माझ्या मनात, आजीबाई तुझा मुलगा भंडारला कार्यक्रमाला म्हणजे आपल्या कामावर जात आहे, तर तुझ्या अमावस्या पौर्णिमा आहे, या दिवशी माझा मुलगा आज रमेल अशी मनात तुझी भावना येते का? तिने प्रस्तुत 2 मिनिटात हो म्हणलं. 3-4 तास बसलो, कोणाच्या मुखातून काही निघालं नाही. त्यांनी नाहीच नाही म्हटलं, आमच्या चुका झाल्याच नाही. तर आजीबाई म्हटलं, तुझ्या मुलाला आज माझा मुलगा आज अमावस्या आहे, आज रमेल, हा तुझ्या मनात भावना आली का? हो म्हणे. तोच तर तुझा आहे म्हणलं प्रॉब्लेम. तिला सांगितलं योग कशा पद्धतीने मागावं, मुलासाठी योग आता मागू नका जेथपर्यंत भूतफलित निघत नाही. आणि कालांतराने मला ह्या विसरून गेलो आणि कालांतराने आम्ही त्या ठिकाणी आलो. तिथे जयघोष झाला, प्रणाम झाला त्यांच्या घरी. आणि कालांतराने काही दिवसानंतर आम्ही 5-6 महिन्यानंतर त्या ठिकाणी गेलो. तर फुलचंद राऊतकडे बसलो मी. तर फुलचंद राऊत सांगितलं म्हणे, त्यांनी स्पष्टच म्हणलं होतं जांगडे बाबाजींना, मी याच्याकडे याच्या नंतर या सेवकाला कार्य देणार नाही, तुम्ही कुठूनही कार्य घेऊन द्या. कुठं आहे? भंडारा मननगाव. कुठं आहे? धनाजी साहेब लक्षात ठेवा शब्द. कुठं आहे? मननगाव भंडारा. आणि मी इथून कार्य देत नाही, तुम्ही कुठूनही कार्य द्या. आणि फुलचंद राऊतनं कार्य दिलं. मी जेव्हा गेलो त्याला सांगितलं म्हणे, भावाजी का आपण ते घेतो ना म्हणे, मागच्या वेळेस त्या मुलीला आराम झाला म्हणे, तिचा भूतफलित निघाला म्हणे, आणि म्हणे तिला आज मुलगी आहे, म्हणजे 7वा महिना आहे म्हणे. आणि दुसऱ्या मग त्यांच्याच घरी कार्यक्रमाला गेलो, त्याला मुलगी झाली म्हणे. कोणामुळे? घ्या ना आमच्या 4-5 लोकांचे नाव. कुठून होता? भंडारातून कार्य करडीपर्यंत आले. कोण बांधून ठेवलाय परमेश्वराला? त्या दिवशी नियम. आता पहा आणखी
हा देश बाबाच्या आदेश राहील आणि बाबाच्या आदेशात संपूर्ण मंडळाला मान्य करायला लागेल. मंडळ म्हणजे कोण याचा बी अनुभव येईल समोर. काय करून राहिलो आम्ही? देवी शक्ती थांबली नाही ना. आणि त्या बाबाजीने कधी कार्य दिलं असतं ना तिथे आराम पडला असतो. का बरं? त्या सेवकाची सोडणूक त्या शब्दाला झाली होती. ते बाईच्या मनात होतं की माझा मुलगा आज रमेल. तुमचे मुलं बाळा असतील, तुमच्या मनात कधी विचार असेल का माझा मुलगा गमतू आहे, हुशार होणार नाही, बाकीचे मुलं पहा. तुम्ही आपल्या मुलाचा विश्वास कमजोर करता आणि त्याचा विश्वास समोरच्या वाढवता. बंद करा तुम्ही. बरोबर आहे की नाही? तुला काही येतच नाही रे, पाहिले वेळ त्याने 90% घेतलं, तू 70 वर आहेस. आहे ना? कमजोर कोण करते आपल्या मुलाला. आणि परमेश्वर कुठं आहे? तुम्ही वचनबद्ध झाले. तुम्ही ज्या महादेव जुमदेवजीने तत्वशब्द नियमाच्या आधारे तुम्ही ज्या पाठावर जे पूजा करत आहे ती साधारण पूजा नाही आहे. आणि ती पूजेचा उजेड तुम्ही तत्वशब्द नियमाच्या आधारे आपल्या परिवारात किती उजेड पडतो तर तुमच्या हातात आहे आणि माझ्या हातात आहे. कसा उजेड? मानव धर्माच्या व्यतिरिक्त अगरबत्ती लावले, दिवाळी लावलं, कापूरही लावलं, तोच दिवा, तोच कापूर, तोच अगरबत्ती आहे. पण बाबाचा शब्द आहे आणि बाबाचा शब्द असा आहे तो अख्ख्या जगाला बोलले एवढं काम आहे. पण आपण समजू शकलो नाही. आटोक्यात आपण सर्व शॉर्टकट मध्ये आम्हाला कधी 2 गोष्टी आल्या तसं वाटतं की माझ्यापेक्षा दुसरा कोणी नाही. हा अहंकार थांबवा आणि प्रत्येकाला समजून घ्या. आणि तुमच्या ज्या दिवशी समजलं की या आत्मेमध्ये परमात्माचा अंश आहे. आता परमेश्वराबद्दल म्हणलं, परमेश्वर निराकार चैतन्य सृष्टी निर्माता विधीच्या विधाता आहे. कधी उद्या तुम्हाला विचारलं की सांगा तुमची खूप चांगली बैठक झाली, उद्या परसवाडा गावातील सेवकिनींना सांगा बरं, जमायला वेळ लागेल, फक्त एकच म्हणा आपली छाती छोटण्यापेक्षा तुझ्यात आहे म्हणा, तुमच्या कोणी विरोधी राहणार नाही. जमेल का? आणि आराम यासाठी होत आहे, शेवटचा आराम यासाठी होत आहे. तुम्ही आपल्या मुलासाठी, पत्नीसाठी, मुलासाठी योग मागता. त्याच पद्धतीने महादेव जुमदेवजीने जेव्हा देवी शक्ती संपादन झालं तेव्हा योग मागून ठेवलं. या पृथ्वीवर जो कोणी माणूस भगवान बाबा हनुमानजी आणि महादेव जुमदेवजी नाव घेईल त्याला दुःखातून मुक्त करशील. या शब्दावर देवी शक्ती आमच्या तुमच्या माध्यमातून कार्य करते. पण माझ्यासारख्या माणसाला अहंकार येते. अशा अहंकारापासून सावधान आणि मंडळाचे कार्य करा. कोणाचे भाऊजी सांगितलंय कोणाचे कार्य करा, मंडळाच्या अंतर्गत कार्य करा. आणि एवढंच बोलतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. माझे असं वाटते की बोलण्यात जास्त वेळ झाली असं मला वाटते, तर आपले 2 शब्द समाप्त करून आजच्या ठिकाणी मला बोलवलं, मान सन्मान दिलं. आपले सर्वांचा आभार करून आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार जी. धन्यवाद भाऊ. फार सुंदर असं अनुभवाच्या माध्यमातून मार्ग काय आहे